नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, 72व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन विजेत्यांचं नाव काय? त्याचं योग्य उत्तर आहे दीपावली नूर शर्मा आणि शीतल शर्मा. 72व्या फिल्म अवॉर्डमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतात ते बघूया. तर बघा, बेस्ट मेकअप साठी अवॉर्ड मिळाला PV रविकुमार यांना आणि कशासाठी मिळाला तर कॉमेडी कल्लूसाठी. ठीक आहे. दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतात तो आहे बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन. आपण आताच बघितलेला आहे. तर तो कोणत्या फिल्मसाठी मिळाला तर पुष्पा 2 साठी मिळाला आहे. बेस्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी पुरस्कार मिळालेला आहे नितीन चौधरी. कशासाठी तर कल्की 2898 AD आणि बेस्ट ॲक्टिंगसाठी मानवीर जसरुते यांना मिळालेला आहे. त्यानंतर आहे बेस्ट साऊंड डिझाईनसाठी भूल भुलैया 3ला भेटलेला आहे. बेस्ट स्क्रीन प्ले रायटर बांद्रे सुकुमार पुष्पा 2 साठी मिळालेला आहे. आणि बेस्ट डायलॉग रायटर वेंकी ॲटलुरी लकी भास्करसाठी मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, नुकतेच UCC समितीचे अध्यक्ष म्हणून कोण बनलेले आहे? तर रंजन प्रकाश देसाई हे बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी चलनविषयक धोरणाच्या पुनरावलोकनासाठी स्थापन केलेल्या 5 नवीन टास्क फोर्समध्ये कोणत्या 3 भारतीय जागतिक तज्ज्ञांनी नियुक्ती केली आहे? याचं उत्तर आहे रघुराम राजन, राज चिट्टी, आशा शर्मा. प्रश्न क्रमांक 4 पहा, नुकतीच कोठे एका अत्याधुनिक शीख संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर B कुरुक्षेत्र. प्रश्न क्रमांक 5 पहा, कोणाची नीती आयोगाच्या CEO पदावर निवड 22 जुलै 2026 रोजी झाली? तर याचं करेक्ट उत्तर अनुराग जैन. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. तर अनुराग जैनबद्दल काही महत्त्वाची माहिती बघूया. तर त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट ACC ने मंजूर केली. त्यानंतर बघा, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनलेले आहे? तर अनुराग जैन. नियुक्तीची तारीख लक्षात ठेवा 22 जुलै 2026. बॅच कोणती आहे? तर 1989 बॅचचे IAS अधिकारी आहे. जन्म 11 ऑगस्ट 1965 आहे. जन्मस्थान आहे ग्वाल्हेर मध्य प्रदेश. पूर्वीचे पद कोणते होते? रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव होते आणि PMमध्ये संयुक्त सचिव म्हणूनही कार्य केले आहे त्यांनी. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, अत्याधुनिक मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे कोइंबतूर. ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, राजौरीची ऐतिहासिक भैरव यात्रा भारताच्या राष्ट्रीय अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाली. राजौरी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. तर बघा, लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे लेह. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे करवती आणि पुद्दुचेरीच आहे. लक्षात ठेवा, राजधानीवर प्रश्न विचारला जातो. आजचा शेवटचा प्रश्न बघण्याआधी जे पण विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये देत असतो, सर्व वीज टाकत असतो. तिथेच आपण तुम्हाला सर्व काही मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला करत असतो. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील कुकुरेल राखीव जंगलात भारताच्या पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर 3.